आता पॅरलोग्रामच्या नंतरचे म्हणजे आता रेक्टँगलचे, स्क्वेअरचे किंवा रोम्बसचे असे आपण थिअरम्स त्यातले थोडेफार पाहणार आहोत. ज्यांचा प्रूफ पॅरलोग्राम मध्ये दिलेला असतो की नाही ते आता प्रूफ परत येत नाहीत. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हणतो बघा, रेक्टँगल इज पॅरलोग्राम. मग पॅरलोग्रामच्या सगळ्या प्रॉपर्टीज रेक्टँगलला लागू होतात. मग आपण पॅरलोग्रामचे सगळे थेरम्स प्रूव्ह करून घेतलेच आहेत की नाही. काय सांगा, अपोजिट साइड्स कॉंग्रंट आहेत, अपोजिट अँगल्स कॉंग्रंट आहेत, डायगोनल्स बायसेक्टर, हे सगळे करून घेतले की नाही पॅरलोग्राम मध्ये. मग आता रेक्टँगलला पण अपोजिट साइड कॉंग्रंट असतात हे प्रूव्ह करत बसत नाही. पॅरलोग्रामला केले की नाही मग ते इथं आलंच ना तो. कारण रेक्टँगल हा देखील काय असतो सांगा, त्याच्याकरता प्रूव्ह केले की नाही. माझ्याकरता प्रूव्ह झालंच नाही, इनडायरेक्टली प्रूव्ह झालं. हा, मग रेक्टँगलला वेगळी प्रॉपर्टी काय सांगितली मी तुम्हाला आठवते का बघा. रेक्टँगलला वेगळं काय असतं सांगा, रेक्टँगलला वेगळी प्रॉपर्टी काय सांगितली मला. पॅरलोग्राम पेक्षा वेगळं काय होतं रेक्टँगलला. हा हा, डायगोनल्स आर कॉंग्रंट. लक्षात, बायसेक्ट करता ते पॅरलोग्राम पण असते रे. रेक्टँगलचे डायगोनल बायसेक्ट करता ते पॅरलोग्राम मध्ये झालं होतं की नाही. मी काय सांगतोय म्हणून तर अभ्यास असा करा, वेगळं काय आहे त्यातलं शिका. रेक्टँगलचे डायगोनल्स कॉंग्रंट असतात, ही फक्त वेगळी प्रॉपर्टी आहे त्याची. खूप अभ्यास लागतो बरं काय चॅप्टरला, फार म्हणजे फार अभ्यास लागतो. लक्षात ठेवा, किती केला तरी तो कमी आहे. हे लक्षात ठेवा, किती केला तरी तो अभ्यास कमी आहे. वेगळी प्रॉपर्टी एवढीच आहे की रेक्टँगलचे डायगोनल्स कॉंग्रंट असतात. मग तेवढ्याचाच प्रूफ आहे बघा. चला थेरम बघा, तोच आहे की नाही बघा. प्रूव्ह दॅट, काय म्हणलं बघा, प्रूव्ह दॅट डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रंट. आहे का, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रंट. लक्षात, आम्ही त्याचा इथं प्रूफ लिहून दाखवतो. एबीसीडी काय सांगा, एबीसीडी रेक्टँगल. एबीसीडी काय रेक्टँगल, आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, त्याचे डायगोनल्स कॉंग्रंट आहे. म्हणजे टू प्रूफ काय सांगा, टू प्रूफ तर एसी आणि बीडी कॉंग्रंट आहे ते प्रूव्ह करायचं. आता याचं गिवन टू प्रूव्ह मी या साईडला आधी लिहून ठेवतो, या साईडला, आणि मग इकडे प्रूफ दाखवतो. चालेल, गिवन काय बघा, गिवन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी रेक्टँगल हे गिवन आहे. टू प्रूफ काय सांगा, टू प्रूफ एसी कॉंग्रंट बीडी किंवा बीडी कॉंग्रंट एसी, मागे पुढे झालं तरी चालतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. प्रूफ साठी मी काय करते लक्ष द्या. हे बघा, यातला हा जो ट्रायंगल आहे ना, हा असा जरा ओढून बाजूला करतो. ट्रायंगल डीएबी ला मी बाजूला केले बरोबर. कोणाला सांगा, डीएबी ला बाजूला केलं. आणि आता एबीसी ला पण बाजूला करतो. एबीसी एबीसी हा राईट अँगल आहे का बघा, इथे रेक्टँगल असल्यामुळे. इव्हन हा पण राईट अँगल आहे का. ही साईड याला कॉंग्रंट आहे का बघा, कॉमन साईड. जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळी एबी आणि एबी कॉमन साईड झाली की नाही. मी आता असं बाजूला केलं येतं ना त्या दोन ट्रायंगलला सोपं करण्यासाठी. मला सांगा, रेक्टँगलचे अपोजिट साइड्स कॉंग्रंट असतात की नाही सांगा रेक्टँगलचे. अरे पॅरलोग्रामचे असतात म्हणजे रेक्टँगलचे असलेच पाहिजेत ना, ते झाले मागे तू. मग एडी आणि बीसी कॉंग्रंट पण आहे. एडी आणि बीसी कॉंग्रंट आहे. रेक्टँगलचे अपोजिट साइड्स कॉंग्रंट असतात. ही साइड याला कॉंग्रंट आहे कॉमन, हा अँगल याला कॉंग्रंट आहे, ईच 90 डिग्री. म्हणून हे दोन ट्रायंगल्स काय आहेत सांगा, एसएस टेस्टला कॉंग्रंट आहेत. हे दोन ट्रायंगल्स काय आहेत सांगा, एसएस. आणि दोन ट्रायंगल जेव्हा कॉंग्रंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रंट असतात. अरे बरंच काही असतं, 6 गोष्टी असतात. किती वेळा सांगतो मी, तेच थर्ड लेसनचा अभ्यास करा. ज्यावेळेस दोन ट्रायंगल कॉंग्रंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स कॉंग्रंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रंट असतात. जे राहिलेले 3 गोष्टी आहेत ते सगळे ह्याच्यात 3 गोष्टी सांगता की नाही तुम्ही, मग उरलेल्या 3 गोष्टी करस्पॉन्डिंग साइड्स करस्पॉन्डिंग अँगल मध्ये असतात. कारण दोन ट्रायंगल जेव्हा कॉंग्रंट असतात तेव्हा एकूण त्याचे 6 घटक म्हणजे 6 एलिमेंट्स कॉंग्रंट असतात. काय काय सांगा, 3 साइड्स आणि 3 अँगल्स. त्यातल्या 3 गोष्टी तुम्ही कशात सांगता, टेस्ट मध्ये सांगता. अरे एसएस मध्ये 2 साइड एक अँगल सांगितलं की नाही, रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट्स मध्ये काय काय सांगा, 2 अँगल्स आणि 1 साइड येणार. मग त्यातलं जे पाहिजे ते फक्त घ्यायचं, हेच तर जमलं पाहिजे.
मग मला सांगा ज्यावेळेस तुमचे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील तेव्हा तुमची करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट होणार नाही सांगा. म्हणजेच बीडी ला एसी कॉन्ग्रुएंट होणार नाही सांगा. झालं का बघा प्रूफ? बीडी ला एसी कॉन्ग्रुएंट झालं प्रूफ. आता लिहून दाखव लक्षात प्रूफ लिहून दाखव. गिवन टू प्रूफ तिथे लिहिलंय मी. हा सांगा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज रेक्टँगल. मग रेक्टँगल असल्यामुळे गिवन म्हणायचं समोर त्याला गिवन. रेक्टँगल असल्यामुळे त्याचे चारही अँगल्स काय असणार आहेत? 90 डिग्री असणार आहेत. देयरफॉर मेजर अँगल ए इक्वल्स मेजर अँगल बी इक्वल्स मेजर अँगल सी इक्वल्स मेजर अँगल डी इक्वल्स 90 डिग्री. आपल्याला ज्या लागणार आहेत तेवढ्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट सांगून ठेवा. साइड हा कोणते कोणते सांगा? साइड एडी कॉन्ग्रुएंट साइड बीसी ऑपोजिट साइड्स ठीक आहे. मग आता सांगा मला हे इक्वेशन पहिला 1 देऊ आपल्याला रिझन म्हणून देता येईल ना इथे त्याच्यात हे रेक्टँगलचे अपोजिट. आता दोन ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट टाकायचे. चला नाव सांगा. इन ट्रायंगल बीएबी अँड ट्रायंगल सीबीए. इन ट्रायंगल बीएबी अँड ट्रायंगल सीबीए. सांगा कोणती साइड कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? साइड एडी इज कॉन्ग्रुएंट टू साइड बीसी. साइड एडी इज कॉन्ग्रुएंट टू साइड बीसी. कुठनं आणलं? फ्रॉम इक्वेशन. एडी ला बीसी कॉन्ग्रुएंट आहे. चला अँगल डीएबी 90 डिग्री खाली बघा खाली खालच्या ट्रायंगल. हा अँगल डीएबी कॉन्ग्रुएंट अँगल सीबीए. सांगा काय रिझन त्याला? इच 90 डिग्री. प्रत्येकी राईट अँगल आहे की नाही? प्रत्येक अँगल वरती लिहिले बघा सगळे राईट अँगल आहेत की नाही? आणि आता साइड कॉमन सांगा बरं. साइड एबी कॉन्ग्रुएंट साइड बीए. साइड एबी कॉन्ग्रुएंट साइड बीए. त्याला रिझन काय द्यायचं? कॉमन साइड. देयरफॉर ट्रायंगल हा कोण डीएबी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सीबीए. कोणती टेस्ट? मग दोन ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुएंट होतात तेव्हा त्यातले करस्पॉन्डिंग साइड्स किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग त्यातलं मला पाहिजे तेवढं घेणार. देयरफॉर साइड बीडी कॉन्ग्रुएंट साइड. हा बीडी ला कोण कॉन्ग्रुएंट असेल सांगा? बीडी ला एसी असेल. एसी म्हणजेच डायगोनल बीडी. त्याला रिझन काय सांगा? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट. म्हणजेच डायगोनल बीडी इज कॉन्ग्रुएंट टू डायगोनल एसी. बीडी आणि एसी काय सांगा? काय अडचण आहे तुम्हाला? आता कळलं कसं आहे प्रूफ? बस हे नंतर घरी जाऊन ते पाहायचं आणि तो प्रूफ लिहून ठेवायचा. ओके चला ज्यांचं झालंय त्यांनी आता दुसरं स्टेटमेंट वाचा. पुढचं वाचा स्टेटमेंट. ह्याच्यानंतर खाली एखादा थेरम असतो त्याचा स्टेटमेंट वाचा. वाचतो ते वाच. ऐका याच्या पुढचा थेरम आहे डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. हा आणि हा इतका त्यांनी कसं म्हणले बघा. गिवन टू प्रूफ तुमचं तुम्हीच लिहा म्हणले. प्रूफ तुमचं असं म्हणलं की नाही? का म्हणलं माहिती काय? अरे ह्या त्यात काही फरकच नाहीये. काही फरकच नाही. का सांगतो बघा. आता याची फिगर बघा बघा. हा स्क्वेअर आहे. एबीसीडी काय सांगा? आणि असे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. चला गिवन टू प्रूफ मध्ये काय बदल होईल सांगा मला. गिवन टू प्रूफ मध्ये काय बदल होईल सांगा. गिवन मध्ये क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज स्क्वेअर. टू प्रूफ काय? सेम. एसी कॉन्ग्रुएंट बीडी नाही का? डायगोनल्स तुम्हाला आता कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत ना. कोणाचे? स्क्वेअर्स आहे ना. हो ना. मग आता मला सांगा बदल बघा ह्याच्यात दाखवतो बदल. लक्षात क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज रेक्टँगल ची काय झालं सांगा? स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज स्क्वेअर. ठीक आहे. चारही अँगल 90 डिग्री. आता स्क्वेअरच्या तर चारही साइड कॉन्ग्रुएंट असतात. मग त्यामध्ये एडी ला बीसी कॉन्ग्रुएंट असणार नाही? असणार ना. एडी ला बीसी कॉन्ग्रुएंट असेल की नाही? त्याच्यासारखं सेम एडी कॉन्ग्रुएंट बीसी अपोजिट साइड्स. चला ट्रायंगल करा बाजूला. पहिला ट्रायंगल काय झाला सांगा त्यातला? हे बघा हा काय नाव आहे त्याचं? डीएबी. दुसरा ट्रायंगल करा बाजूला. एबीसी. सेम सगळं. इथं 90 आहे इथं 90 आहे. ही कॉमन साइड आहे.
आणि ही साइड याला कॉम्पोनेंट आहे. पुन्हा हे दोन ट्रायंगल तुमचे कुठल्या टेस्टला कॉम्पोनेंट आहे? सेम. हे बघा एडी ला बीसी कॉम्पोनेंट आहे अपोजिट साइड किंवा फ्रॉम इक्वेशन 1. हा अँगल 90 डिग्री तिथे पण. एबी ला बी ए कॉम्पोनेंट आहे कॉमन साइड आहे. these two triangles are component by SAS test. आता दोन ट्रायंगल कॉम्पोनेंट झाले की करस्पॉन्डिंग साइड्स कॉम्पोनेंट झाले. म्हणजेच डायगोनल बीडी आणि एसी कॉम्पोनेंट झाले. काही फरक नाही प्रूफ मध्ये. काय म्हणजे काही फरक नाही, सेम, फक्त शब्द बदलला मी तेवढाच. काय करा सांगा, सगळ्या प्रूफ सेम. म्हणजे हा थेरम आहे तसा परत तुम्ही बघून द्यायचं. तुम्हाला प्रॅक्टिस साठी तुम्ही परत द्यायचं. माझ्यासारखं ऍडजस्टमेंट करायचं नाही, रेक्टँगल फोडून स्क्वेअर करायचं नाही. कळलं की नाही? हा चल, कळलं का मला सगळ्यांना? नेक्स्ट कोण सांगते पुढचं स्टेटमेंट बघा दादा. Diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. Diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. लक्ष द्या. आता त्याच मागच्या लेसन मध्ये म्हणजे थर्ड लेसन मध्ये आता जे आपण सारखं मी म्हणतो ना थर्ड लेसनचा अभ्यास करा, थर्ड लेसनचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर नावाचा एक कन्सेप्ट आला होता. परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम आणि अँगल बायसेक्टर थिअरम. अभ्यास करा म्हणजे कळेल घरी जाऊन. हे त्याशिवाय येत नाही बरं का. मागचे लेसन सारख्या रिवाइज करायचं, सारखा अभ्यास करायचा. टर्मिनल एक्झाम झाली म्हणून ते लेसन्स केले असं काही नाही. तुम्हाला ते लेसन थ्रूआउट शेवटपर्यंत 10वी 11वी 12वी पर्यंत लागतं. त्याचा अभ्यास करायचाच. काय होता सांगतो तुम्हाला बघा. समजा एखाद्या सेगमेंटला आपण एबी सेगमेंट आहे, त्याचं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण जर घेतलं, आठवलं कसं घेतात ते? परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण घेतलं तर यावरचा कोणताही पॉइंट आहे ना तो सेगमेंटच्या एंड्स पासून काय असतो सांगा? इक्विडिस्टंट असतो. इक्विडिस्टंट. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. आणि कन्व्हर्स काय होतं माहिती का? कन्व्हर्स, a point which is equidistant from the end points of a segment lies on the perpendicular bisector of that segment. त्याचा कन्व्हर्स होता. कन्व्हर्स बघा, जर एखाद्या सेगमेंटच्या एंड्स पासून ए आणि बी पासून पी पॉइंट जर इक्वल असेल, म्हणजे एपी आणि बीपी जर इक्वल डिस्टन्सवर असेल, तर पी हा पॉइंट जो आहे तो एबीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. हा त्याचा कन्व्हर्स होता. त्याचा अभ्यास करा, आज परत बघा, म्हणजे पुढचा थिअरम कळेल तुम्हाला. चला, स्टेटमेंट माझा काय आहे? डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. आता मी फिगर कशी काढतोय बाबा रोम्बसची कळावी म्हणून लक्ष द्या. चारही साइड कॉम्पोनेंट असणारीच फिगर आहे ही, पण अशी काढायची. का माहिती का? आपल्याला डायगोनल्स बघायला सोपे जाईल. एबीसीडी रोम्बस आहे, चारही साइड कॉम्पोनेंट आहे. चारही हा एसी डायगोनल आहे आणि हा बीडी डायगोनल आहे. आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं सांगा? एसी अँड बीडी आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, असं प्रूव्ह. ठीक आहे. मग आता मला सांगा, हा त्याचं गिवन काय आहे बघा. गिवन quadrilateral ABCD is rhombus. To prove काय सांगा? To prove diagonals AC and BD are perpendicular bisectors of each other. Diagonals AC and BD are perpendicular bisectors of each other. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. चला, आता लक्ष द्या. प्रूफ बघा, लिहिता लिहिता समजेल तुम्हाला. क्वाड्रिलॅटरल ABCD इज रोम्बस. गिवन रोम्बस असेल तर चारही साइड्स कॉन्ग्रुएंट. देयरफॉर साइड AB कॉन्ग्रुएंट साइड BC congruent side is AD congruent side CD. मागे पुढे तरी चालतं. आता विचार असं करा की AB आणि AC ज्यावेळी इक्वल असतील,
AB आणि AD जेव्हा इक्वल असतील तेव्हा A हा पॉइंट आहे की नाही, A हा B आणि D पासून इक्वल डिस्टन्स वर आहे का बघा. तुम्ही फक्त एवढंच बघा, BA आणि DA इक्वल आहे म्हणजे A हा पॉइंट B आणि D पासून इक्विडिस्टंट आहे का बघा. म्हणजे A पॉइंट कशावर असला पाहिजे, BD च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असला पाहिजे. तसंच आता उलट बघा खाली, BC आणि DC इक्वल आहे का बघा. म्हणजे C पॉइंट देखील BD च्या काय असला पाहिजे, परपेंडिक्युलर बायसेक्टर असला पाहिजे. अरे म्हणजेच A आणि C दोघेही BD च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर पाहिजेत ना. A आणि C दोघेही काय पाहिजेत, BC च्या भाषा चुकते, BC च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असले पाहिजे. अरे म्हणजेच AC हा BD चा काय असला पाहिजे, झालं प्रूफ. AC हा BD चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. सिमिलरली असं जर इकडनं बघितलं असतं तर काय, हे बघा BA CB कॉन्ग्रुएंट आहे का बघा. म्हणजे B पॉइंट AC च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असला पाहिजे. तसंच AD आणि CD कॉन्ग्रुएंट आहे का बघा. इकडनं बघा आता, म्हणजे D पॉइंट AC च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असला पाहिजे. म्हणजेच BD हा AC चा काय असला पाहिजे. मग ते परत तेच लिहिण्यात काय अर्थ, ते सिमिलरली सांगायचे. आता प्रूफ बघा, चारही साईड कॉन्ग्रुएंट झाले. कन्सिडर लक्ष द्या समोर, AB इक्वल्स AD. AB आणि AD इक्वल आहेत की नाही बघा, AB आणि AD आहेत का. AB इक्वल्स AD. मग याचा अर्थ काय झाला, AB आणि AD इक्वल आहे म्हणजे देअरफॉर पॉइंट A इज इक्विडिस्टंट. पॉइंट A is equidistant from the end points of segment BD. Therefore, A lies on perpendicular bisector of BD. आता परत BC आणि DC इक्वल आहेत असं सेम कन्सिडर हा सांगा, BC इक्वल्स DC. BC आणि DC इक्वल आहेत की नाही बघा. BC आणि DC इक्वल आहेत की नाही, म्हणजे याचा अर्थ C पॉइंट आहे ना, C पॉइंट हा B आणि D पासून काय सांगा, इक्विडिस्टंट आहे. देअरफॉर पॉइंट C is equidistant from the end points of segment BD. Therefore, C lies on perpendicular bisector of segment BD. मग वरती काय लिहिलंय, A lies on perpendicular bisector of BD. खाली काय लिहिलंय, C lies on perpendicular bisector of BD. म्हणजे A आणि C दोघेही काय आहेत सांगा, A आणि C दोघेही both lie on perpendicular bisector of BD. बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय झाला, दोन्ही पॉइंट्स काय आहेत, ते दोन्ही पॉइंट्स कोणते A आणि C, both points lie on perpendicular bisector of. Therefore, points A and C lie on perpendicular bisector of segment BD. दोघेही आहेत कशावरती, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BD वरती हे दोघेही पॉइंट्स. मग याचा अर्थ काय झाला, therefore AC is perpendicular bisector of BD. AC is perpendicular bisector of BD. मग जर AC हा BD चा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर सिमिलरली BD पण AC चा काय असेल सांगा. Similarly BD is perpendicular bisector of AC.
बघा बीडी पण एसीचा काय आहे सांगा परपेंडिक्युलर बायसेक्टर बीडी हा देखील काय एसीचा परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय प्रूव्ह झालं सगळे असतात म्हणजे एसी बीडीचा आणि बीसी एडीचा काय आहे सांगा परपेंडिक्युलर आहे देयरफॉर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर perpendicular bisectors of each other. Diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. असं तुम्हाला स्वतःला लिहिता आलं पाहिजे या प्रकारे तुम्हाला स्वतःला हा थिअरम असा लिहून काढता आला पाहिजे.